काय करायचं बाबा? तुझं ड्रीम पूर्ण करायचं तर दुसरे मोठाले प्रोजेक्ट राबवून कर. आमचं काय करायचं आहे? आम्ही नाही देणार जमीन. कुठल्याच परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही. आम्ही मरण पत्करू. मुख्यमंत्र्याला म्हणा, जेवढे शक्तीपीठ महामार्गामध्ये जेवढ्या शेतकऱ्याची जमीन जाती तेवढ्या शेतकऱ्याला आधी गोळ्या घाल म्हणावं, लिस्ट काढून इथल्या एसपीला सांगायचं, मग आमची जमीन घ्यायची. बिनटोक घे म्हणावं आम्हाला मारून. तुम्हाला आमचं जर मरणच पाहायचं असलं, शेतकऱ्याला गोळ्या घालून तुम्ही जमीन खुशाल घ्या. मुख्यमंत्र्याला ओपन माझं आव्हान आहे, तुम्ही आम्हाला खलास करा. असे आम्ही खलास होणार जर जमीन गेल्या. आधीच खलास झालो. शासनाच्या धोरणाला शेतकरी संपूर्ण संपलेला आहे आणि तुमचं धोरणच हे आहे की शेतकरी पूर्ण संपवायचा आहे. आताच गोळ्या घाला घ्या आमच्या जमिनी. मोकळी काय तुम्हाला? मोकळी काय? माझं नाव भगवान उत्तमराव जोगदंड, मुक्काम पोस्ट नरवाडी, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी, गट नंबर 69 आणि 3 एकर जमीन शक्तीपीठ मध्ये मुख्यमंत्री म्हणतोय मी घेतो. कसा घेतोस? मी देणारच ना. हा, तू किती बी पैसे दिलेस मुख्यमंत्र्याला माझं ओपन आवाज. हा आव्हान काय? पोलीस आमचं काय करणार आहे? पोलीस आम्हाला मारतील. आतापर्यंत शहीद झाले नाहीत का लोक? मग जनरल डायर देवेंद्र फडणवीसला काय उपमा द्यायलेत महाराष्ट्रात? जनरल डायरनं गोळ्या घातल्या ना तिथं, कुठं अंतरवालीमध्ये. भोगावं लागलं ना, भोगावं लागलं. लाईक कुर्मी जमत नसते, लगेच भोगावं लागलं. आम्हाला गोळ्या आम्ही तुम्ही आम्हाला ससपूरमध्ये मारलं, तुम्हाला भोगावं लागलं का नाही? आधी बोलले का तुम्ही आम्हाला कलेक्टर ऑफिसला? तुम्ही आम्हाला मारता काय? अरे म्हणा, जिल्ह्यातल्या एका बी शेतकऱ्याच्या केसाला बी धक्का लावून दाखव म्हणा. हे भगवान जोगदंडचं त्याला ओपन चॅलेंज आहे. एकाला मारून दाखव. मारून घेऊ नका. आम्ही विनंती करावी आज पण विनंती, आमचं करा ना काहीतरी. आमचं काहीतरी करा. आम्हाला तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही इकडची 3 एकर घेतली तर आम्ही तिकडे 3 एकर देऊ. असं काहीतरी तोडगा काढा. डायरेक्ट पोलीस फोर्स. 2 वर्ष झालं साहेब. पोलीस येतात आणि कॅमेरावर येतात. उगाच शासनाचा खर्च करता तुम्ही. अरे आम्ही तुम्हाला येऊ देत नाहीत गावात. हा, आमच्या गावात येऊ देत नाहीत, शिवारात येऊ देत नाही, कुठंच येऊ देत नाही, कशाच येऊ देत नाही. तुम्ही म्हणून तुम्ही बसा आणि मोजणी. साहेब मला माहित आहे, संयुक्त मोजणी झाल्याच्या नंतर न्यायालयात आमचं काहीही चालत नाही. आणि कारण मी फिरलोय, मी इकडे समृद्धीला फिरलोय. आणि मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला माझं आव्हान आहे, तुमच्यापाशी पैसे असले तर असे प्रोजेक्ट करा, विकास करा. जमिनीचे भाव काय चालले, बाजार भाव काय, रेडी रेकनर काय. रेडी रेकनर कसा असतो? तो व्हॅल्युएशन काढून काढलेला रेडी रेकनर असतो. तो खूप कमी असतो. कारण लोक ज्यावेळेस रजिस्टर करतात त्यावेळेस शासनाचा तो टॅक्स वाचवण्यासाठी, टॅक्स कमी करण्यासाठी कमी भावानं रजिस्टर करतात. त्याच्यानुसार तुम्ही आम्हाला पैसे देणार का? माझ्या गावामध्ये 50 लाख रुपये जमिनीचा रेट आहे आणि तुम्ही जर मला 10-12 लाख देणार असल्यावर तुम्ही माझं नरड दाबणार म्हणलं, मी तुमचं नरड दाबणार.